संगीतास किचनमध्ये सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार। आज आपण सोलापूरची फेमस चटणी करणार आहोत। ती कशी करायची ते आपण पाहून घेऊया। प्रथम आपण पाणी गरम करायला लावणार आहोत। दीड लिटर पाणी घ्यायचं आहे आपल्याला। आलं, लसूण आणि कोथिंबीर याची आपण पेस्ट करून घेऊया। आलं, लसूण आणि कोथिंबीर याच्यामध्ये मी पाणी टाकून पेस्ट केलेले आहे। 2 चमचे कारळं, 2 चमचे जवस, 2 चमचे तीळ, काबुली फुटाणे पाऊण वाटी, हे सर्व साहित्य आपण मिक्सरला बारीक पावडर करून घेऊया। याची पावडर करून घेतलेली आहे। 1 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, ती पाणी टाकून मिक्स करून घेऊया। पिठाच्या गाठी फोडून घेतलेल्या आहेत। ह्या पाणी उकळलेलं आहे। 1 वाटी गूळ यात टाकून घेऊया। साधारणतः 150 ग्रॅम गूळ आहे। चिंचेचा कोळ हा 50 ग्रॅम चिंच घेऊन केलेला आहे। ह्याला उकळून द्यायचं 1-2 मिनिटं। चिंच आणि गूळ टाकलेलं आपण हे पाणी उकळून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण आता ही जी पेस्ट केलेली होती आलं लसणाची ती टाकून घेऊया। लाल तिखट 1 चमचा घेतलेला आहे। धन्याची पावडर 1 चमचा, हळद 1 चमचा, हा गरम मसाला आहे 1 चमचाच घ्यायचा आहे गरम मसाला। ही आपण जी पावडर केलेली आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडं मिक्स करून घेऊया। हे याच्या गाठी फोडून घेऊया आपण। हे पाणी मिक्स केलेलं आपण कारळं, जवस, तीळ याचं टाकून घेऊया। ह्याला उकळी आल्यावरती आपण हे जे डाळीचं पीठ मिक्स केलेलं होतं ते टाकून घेणार आहोत। पाण्याला अशी छानपैकी उकळी आलेली आहे। आपण गॅस जरा कमी करून घेऊया। हे डाळीचं जे पीठ आपण मिक्स केलेलं होतं ते असं हळूहळू टाकायचं आहे। असं कंटिन्यू हलवायचं आहे। हे चटणीमध्ये मीठ टाकून घेऊया। चवीनुसार मीठ घालायचं आहे। 10 ते 15 मिनिटं ही चटणी आपण मंद गॅसवरती शिजून घेऊया। 15 मिनिटं ही चटणी उकळून घेतलेली आहे। आपण आता गॅस बंद करून घेऊया। ही तयार झाली आहे चटणी।
ही चटणी कशासाठी मी वापरणार आहे ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ही तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.